नमस्कार. स्वागत आहे सर्वांचं आपल्या MPC एक्झाम मंत्राच्या प्लॅटफॉर्मवर. आणि जसं एक्सपेक्टेड होतं की थोडंसं बदल किंवा काही चेंज ह्यावेळेस होऊ शकतात, तसे झाले. कारण मागच्या वेळेस 2024ला आयोगानं ज्या पद्धतीनं पवित्रा घेतला होता त्याच्यामध्ये काही आपल्याला बघायला मिळालं नव्हतं. मात्र यावेळी अनएक्सपेक्टेडली एक दोन प्रश्न असे आहेत ज्याच्यामध्ये काही बदल व्हायला नव्हता पाहिजे किंवा जे कॅन्सल नव्हते व्हायला पाहिजे पण ते कॅन्सल झालेले आहेत. आणि फायनली आयोग जी अथॉरिटी आहे त्या पद्धतीने आपल्याला काही गोष्टी चॅलेंज करता येत नाहीत. मग त्यामुळे इथे आता परत आपल्याला गप गुमानं आयोगानं जे दिलंय ते करेक्ट मानून पुढे जावं लागतं. आपल्याला जर PTTचा आपण अनुभव बघितला तर आयोगानं प्रत्येक वेळेला रेटून नेण्याची भूमिका त्या ठिकाणी घेतलेली आहे. पण जर आयोगाकडे एवढे एक्सपर्ट्स असतील आणि ते क्रॉस ओपिनियन त्यांचं घेत असतील तर एवढ्या मेजर चुका त्या ठिकाणी होता कामा नयेत, जेणेकरून बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं या पेपरमध्ये जे बदल झालेत या आन्सर कीमध्ये आणि पहिली की आणि दुसऱ्या की मध्ये विद्यार्थ्यांचे बदल झालेत, चांगली तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये पण त्या ठिकाणी संभ्रम निर्माण झालेला आहे. आणि या संभ्रमाला वाचा फोडण्यासाठी आणि पुढे रिझल्ट पर्यंतच्या काही दिवसांमध्ये आपल्याला अभ्यास करण्यासाठी एक दिशा मिळावी म्हणून हा त्या ठिकाणी अट्टाहास आहे. बाकी एक्सपेक्टेड कट ऑफ आपण आता डायरेक्टली अशा कुठल्या गोष्टी सांगत नाहीत. आता आपण फक्त एक रेंज सांगत असतो की जिथून विद्यार्थ्यांनी पुढच्या दिशा कशी ठरवावी किंवा काय करावं. तर त्या अनुषंगाने चर्चा करत असताना सेकंड की आलेली आहे. सेकंड की मधला सगळ्यात महत्वाचा बदल म्हणजे जो आहे की बाबा सेकंड की मध्ये काय काय झालं, तर सेकंड की मध्ये आपल्याला बघायला मिळालं की 2 प्रश्न त्या ठिकाणी कॅन्सल करण्यात आलेले आहेत आणि 6 प्रश्नांमध्ये बदल म्हणजे चेंज आपल्याला बघायला मिळालाय. आणि जवळपास एक 8 प्रश्नांमधला म्हणजे 16 मार्क जे आहेत याच्यावर बदल किंवा इम्पॅक्ट त्या ठिकाणी झालेला आहे. परिणाम आपण ज्याला म्हणतो, जेव्हा एवढ्या मोठ्या प्रमाणावर परिणाम होतो 8 प्रश्न आणि 16 मार्क, तर त्यावेळेस एक प्रचंड उलाढाल त्या ठिकाणी मार्कांमध्ये होते. आणि दुर्दैवानं ज्यांचा पहिल्या कीनं स्कोर चांगला असतो त्यांचा स्कोर कमी होण्याचे चान्सेस असतात, त्यांचा ऑलरेडी कमी आहे त्यांचा वाढण्याचे चान्सेस त्या ठिकाणी असतात. पण ओव्हरऑल जर आपण बघितलं तर या कीमुळं एक बदल आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळाला, तो आपण नंतर डिस्कस करूयात. आता पहिले आपण सुरुवातीला एक काम करूयात की कुठले कुठले प्रश्न होते जे बदलले, कुठले कुठले प्रश्न होते जे कॅन्सल झाले, याच्यावर एक थोडीशी आपण चर्चा करूयात. आता बघा इथे मेन्सच्या दृष्टिकोनातून जे विद्यार्थी पास होतील त्या मेन्सच्या विद्यार्थ्यांसाठी मेन्स कॅप्सूल नावाची आपली एक गोळी म्हणा किंवा काय म्हणा, मेन्स कॅप्सूल आपण बॅच लॉन्च करतोय. रिझल्टच्या दुसऱ्या दिवसापासून ही चालू होईल. आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आपण काय करणार आहेत, तर जे विषय आपल्याला प्रिलिम्सला नव्हते, आता नव्यानं विद्यार्थी काय आहेत की जे पास होतील त्यांनी आतापर्यंत अभ्यास केलेला नव्हता, मात्र त्यांना पुढे येणाऱ्या परीक्षेमध्ये पास व्हायचं आहे, त्यांसाठी एक प्रॉपर प्लॅन आपण त्या ठिकाणी घेऊन येतोय. ह्या प्लॅनमध्ये तुम्हाला आन्सर रायटिंग पण इन्क्लूड असेल, ज्याच्यामध्ये डेली जवळपास 2 प्रश्न आपण क्वेश्चन आन्सर फॉर्मॅटमध्ये घेणार आहोत. जसं एसए तर कम्प्लीट घेणार आहोत, इथिक्स कम्प्लीट घेणार आहोत, GS1 मधला वर्ल्ड हिस्ट्री, इंडियन सोसायटी, त्यानंतर इंडियन गव्हर्नन्स, इंटरनल सिक्युरिटी, एन्व्हायरमेंट, डिझास्टर मॅनेजमेंट तो पण पार्ट आपण घेणार आहोत. जेणेकरून ज्यांनी आतापर्यंत काहीच केलं नाहीये त्या विद्यार्थ्यांना पास होण्याचे चान्सेस वाढावेत, त्या विद्यार्थ्यांना एक संधी त्या ठिकाणी पास होण्याची मिळावी, यासाठी आपण तो केलेला आहे. पहिला प्रश्न बघूया आपण आता, जो ज्याच्यामध्ये बदल किंवा चेंज झालेला आहे. चेंज झालेला पहिला प्रश्न जो होता ट्रॉपिकल सायक्लोनचा, मला असं वाटतं ह्या स्टेटमेंटमध्ये असं फार जास्त काही वावगं नव्हतं. ज्या पद्धतीनं क्वेश्चन फ्रेम केला होता, इव्हन मोर वापरला होता, जनरल क्वेश्चन, जनरल स्टेटमेंट त्या ठिकाणी बनवलेलं होतं, फार ओपन एंडेड जनरल स्टेटमेंट आपण ज्याला म्हणतो. अप्रोचनं या प्रश्नाला करेक्टच मानलं पाहिजे, भलेही इथं तुमचा प्रश्न चुकेल, पण अशा पद्धतीनं प्रश्न जर फ्रेम केलेला असेल तर मात्र आयोगाने इथं काय केलं, बी आणि डी जे दोन्ही इनकरेक्ट दिलेले आहेत, आपल्याला नॉट करेक्ट विचारलं होतं. त्यामुळे हा बदल एक महत्वाचा जिओग्राफी मधल्या प्रश्नामध्ये आपल्याला बघायला मिळाला. तर याला काय केलं, खूप जणांनी सोर्सेस खूप पाठवले होते. एक गोष्ट तर ही पण कळली की जर सोर्सेस स्ट्रॉंग असतील आणि चांगले असतील तर आयोग त्याचा नक्कीच विचार त्या ठिकाणी करतो, हेही आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळालेलं होतं. मला वाटलं नव्हतं हा प्रश्न चेंज होईल, पण त्यांनी तो हा प्रश्न चेंज केलेला आहे. याच्यानंतर पुढे जाऊन जेव्हा आपण बघतो, मला वाटतं हा प्रश्न जो आहे तर तो बदल करण्याचं कारण महत्वाचं एक हे वाटतं की हे बिल जो शब्द आला ना, ऍक्ट जर केला असता तर कदाचित हे दोन्ही स्टेटमेंट त्यांनी बरोबर दिले असते. तसं जर आपण गुगलवर कुठेही सर्च केलं ना तर बेनिफिशियरी, आता हे बिलच म्हटलेलं त्यामुळे हे पण स्टेटमेंट बरोबर यायला पाहिजे, बेनिफिशियरीज पण यायला पाहिजे. आता का आयोगानं अशी भूमिका घेतली हे कळण्यापलीकडे आहे. जवळपास हे सगळ्यांच्या हक्काचे जे 2 मार्क होते ते कमी झालेले आहेत, हक्काचे सर्वांचेच 2 मार्क. मला वाटतं या प्रश्नामुळं फार जास्त कट ऑफवर फरक पडणार नाही, कारण ऑन अँड ॲव्हरेज पास होणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांचा हा बरोबर येणारा प्रश्न त्या ठिकाणी होता. बरोबर. आता पुढचा जर आपण करंटमध्ये बरीच, आता इथं हा जो प्रश्न आहे हा डायरेक्ट आयोगाने कॅन्सल करून टाकलेला आहे.
लँड सिलिंग मधला. आता इथं खरं तर त्यांना काय केलं की ते क्वेश्चन फ्रेमिंग मध्ये थोडीशी गडबड झाल्यामुळं त्यांना ते करता आलेलं नाहीये. म्हणजे फ्युचर अक्विजिशन म्हणा, एक्झिस्टिंग लँड होल्डिंग म्हणा. आता ऍक्च्युली हा दोन्ही गोष्टींसाठी लागू होतो आणि इथं मात्र एक कन्सल्टेशन लँड होल्डिंग हा तर विषय काही त्या ठिकाणी नव्हता म्हणा. पण ठीक आहे, सिलिंग ऑन कन्व्हर्जन जे आहे त्यांनी काय केलं किंवा कशा पद्धतीने ऑब्जेक्शन पाठवलं याच्याबद्दल आयोग जास्त काही क्लिअरिफिकेशन आपल्याला देत नाही, त्यामुळे आपल्याला त्याच्यावर स्पष्टपणे काही मिळू शकत नाही. पुढे मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ ह्युमन जीवन प्रोजेक्ट. आता मेन ऑब्जेक्टिव्ह हा शब्द आला की शक्यतो सिंगल जे काय आहे तर ते असायला पाहिजे. त्या अर्थानं अप्रोचनं हा बरोबर दिलेला आहे. आयोगानं जो आधी दिला होता 2 म्हणजे ए आणि सी जे करेक्ट दिलं होतं, टू इनकॉर्पोरेट न्यू जिनोमिक नॉलेज इन टू रिसर्च अँड मेडिसिन. आता ऍक्च्युली असे जे ओपन एंडेड जनरल स्टेटमेंट असतात तर ते मोस्टली बरोबर असतात, बरोबर आहे. पण इथं आपल्याला प्रश्न विचारला होता मेन ऑब्जेक्टिव्ह, मुख्य उद्दिष्ट, तर मुख्य उद्दिष्ट शक्यतो एकच असण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. म्हणून इथं आयोगानं परत काय केलेलं आहे तो बदल केलेला आपल्याला बघायला मिळतो. पुढे जर आपण बघितलं तर चेंज आपल्याला परत एक बघायला मिळाला. हा तर ऑब्वियस होता, सगळ्यांचाच बरोबर येणार आहे, हा सर्वांचा बरोबर येणारा प्रश्न आहे. हा जो एक बदल होता तो सर्वांचाच बरोबर एक्सपेक्टेड होता तो. हा त्यानंतर हा एक बदल जो आहे तर याच्यामध्ये ए बी सी तिन्ही इनकरेक्ट त्या ठिकाणी आयोगाने केलेत. पहिले ए आणि बी करेक्ट दिले होते, डायरेक्ट आयोगानं 180 डिग्री चेंज मारला आणि तिन्हीचे तिन्ही त्या ठिकाणी कॅन्सल करून टाकलेले आहेत. पुढचा एक हॅशटॅग हा मी सांगितलाच होता, एक्सपेक्टेडच होता की हा प्रश्न त्या ठिकाणी हॅशटॅग होऊ शकतो. हे मी वारंवार पहिल्या वेळेसपासून सांगितलं होतं, पेपर झाला त्यावेळेसपासून, कारण हे असेंडिंग केलं होतं ते ऍक्च्युली डिसेंडिंग ऑर्डर असायला पाहिजे होतं. त्यानंतर जर बघितलं आपण तर आपल्याला त्या ठिकाणी काय बघायला मिळतं, चेंज जो आहे तर चेंज मध्ये एक जो होता तो आता 4 केलेला आहे. इथे जे आहे हे फॉरेन सेक्टर इन्व्हेस्टमेंट जे आहेत आयोगानं बरोबर दिलं आणि ऍक्च्युली हे बरोबर आहे. मला असं वाटतं बऱ्याच विद्यार्थ्यांनी याला ऑब्जेक्शन पण पाठवलेलं होतं आणि त्या ऑब्जेक्शन नुसार कदाचित ते मग बरोबर येण्याचे चान्स होते. ही सराव नावाची जीएससी मेन्स टेस्ट सिरीज आहे, ज्यांचा रिझल्ट येईल त्यांनी निश्चितपणे याचा विचार करू शकता. आणि सेम पद्धतीनं आपली अभ्यास मित्र ऑप्शनलची पण टेस्ट सिरीज आहे, त्याच्यामध्ये ऑलरेडी काही टेस्ट झालेल्या आहेत, मग तुम्ही पुढे टेस्ट देऊ शकता. अजून भरपूर टेस्ट त्यामध्ये बाकी आहेत. त्यानंतर आता सगळ्यात महत्वाचं एक साधारणतः किती बदल आपल्याला झालेले बघायला मिळतात याच्यानुसार आपल्याला एक अंदाज त्या ठिकाणी बांधता येऊ शकतो. तर जर आपण बदलचा विचार केला तर साधारण मला असं वाटतं 5 ते 7 मार्क त्या ठिकाणी जवळपास कमी झालेले बघायला मिळतात. ऑन अन ऍव्हरेज आपल्याला एवढे मार्क त्या ठिकाणी कमी झालेले बघायला मिळतात आणि याचा 100% कट ऑफवर कुठेतरी परिणाम झाल्याशिवाय आपल्याला बघायला मिळणार म्हणजे मिळणारच तो की बदल त्या ठिकाणी होणार आहे. आता एक्सपेक्टेड कट ऑफची चर्चा करत असताना मला असं वाटतं फार जास्त काही नाही, आपण आधीच ऑलरेडी काही गोष्टी डिस्कस केलेल्याच होत्या. त्या डिस्कशननुसार आपल्याला बरीचशी क्लॅरिटी त्या ठिकाणी आलेलीच आहे की आपण कशा पद्धतीनं पुढे गेलं पाहिजे, काय केलं पाहिजे. फार जास्त बदल मला असं वाटतं काही त्याच्यामध्ये होईल असं वाटत नाही. जो मी आधी सांगितलं होतं साधारणतः एक 120च्या आसपास जो म्हटलं होतं, एक ±2च्या आसपास आपण इथे एक्सपेक्ट करू शकतो की या रेंजमध्ये कट ऑफ राहू शकतो. आणि आता राहिला प्रश्न पुढच्या नियोजनचा, ज्यांचा रिझल्ट येणार नाही त्यांसाठी आपली एक धुरंधर बॅच आहे, तर ह्याही बॅचचा तुम्ही विचार करू शकता. पण पुढे मी तुम्हाला सांगेल की ज्यांना मेन्स खरंच द्यायचे आहे ना त्यांसाठी एक जबरदस्त ऑपॉर्च्युनिटी किंवा संधी या ठिकाणी आहे. संधी आहे तर का संधी आहे, काय आहे, साधारणतः माझं ऑब्झर्वेशन आहे फायनली एक 500 विद्यार्थी असतील जे 150 जागांसाठी त्या ठिकाणी फाईट करतील. कारण विद्यार्थ्यांमध्ये दोन गट आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळेल. एक तर फॉरेस्ट प्लस सिव्हिल जर आपण विचार केला तर खूप जण जे आहेत फॉरेस्टकडे शिफ्ट झालेले आपल्याला बघायला मिळतात. त्यामुळं जे क्वालिफाय होणार आहेत त्यातले बरेच जण फॉरेस्ट पण करणार आहेत. सिव्हिलला अल्टिमेटली तयारी करणारे विद्यार्थी फार कमी आहेत. उरलेले ज्यांचे चांगले स्कोर आहेत, ज्यांनी राज्यसेवा ऑब्जेक्टिव्ह इंटरव्ह्यूची तयारी केलेली आहे, त्या बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा त्या ठिकाणी कल जो आहे कंबाईनकडे आहे, कारण कंबाईनकडे यासारख्या जागा आलेल्या आहेत. त्यामुळे ज्यांना खरंच गॅजेटेड पोस्ट काढायची 25 मधून मला असं वाटतं याच्यासारखी गोल्डन ऑपॉर्च्युनिटी अजिबात नाहीये. मी हे 1 वर्षापूर्वी पहिला व्हिडिओ डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नचा बनवला होता, त्याच वेळेस म्हणलं होतं की इट विल बी अ गोल्डन ऑपॉर्च्युनिटी. फक्त एकच आहे, तुम्हाला प्रिलिम्स पास करता आली पाहिजे. जर तुम्ही प्रिलिम्सला फोकस केला नाही आणि फक्त मेन्स आधी म्हणतो मेन्स करत बसले आणि प्रिलिम्स जर फोकस केला नाही तर रडायला माणूस सापडणार नाही. तसं परत एकदा मी तुम्हाला सांगेल, जर इथं तुमचा निर्णय चुकला की मी फॉरेस्ट करू का राज्यसेवा मुख्य 2025 ची तयारी करू का कंबाईन मुख्य करू, याच्यामध्ये जर तुमचा निर्णय चुकला तर परत एकदा सांगतो मी रडायला माणूस सापडणार नाही. कारण गॅजेटेड अधिकारी किंवा राजपत्रित अधिकारी होण्याची अशी सुवर्ण संधी
परत लवकर येईल असं मला अजिबात वाटत नाही. त्यामुळे ज्यांना असं वाटतं की आपल्याला सिव्हिलची तयारी करायची किंवा मेन्सची तयारी करायची, इव्हन फॉरेस्टची तयारी करायची, तर तुम्ही आपला जो नंबर दिलेला आहे 87 याच्यावर माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. बाकी मेन्सच्या बाबतीमध्ये डिटेलमध्ये आपल्याकडं अभ्यास मित्र नावाची ऑप्शनलसाठी टेस्ट सिरीज चालू आहे. टेस्ट सिरीज कम मेंटरशिपच येते काय, त्यात सेशन्स पण आपण घेतोय. जीएस साठी मेन्सची टेस्ट सिरीज आपली चालू आहे आणि पर्टिक्युलरली प्रिलिम्स पास होणारे आणि 26ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मेन्स कॅप्सूल नावाची आपण एक बॅच लॉन्च करतोय. त्याच्यामध्ये आन्सर रायटिंग पण इन्क्लूड असणार आहे. ज्यांना फक्त आन्सर रायटिंग करायचं त्यांच्यासाठी फक्त आन्सर रायटिंगचं पण एक वेगळं आपण इनिशिएटिव्ह त्या ठिकाणी लाईव्ह आन्सर रायटिंग नावानं चालू केलेलं आहे. बाकी डिटेलमध्ये तुम्ही बॅचमध्ये विचारू शकता. ह्या व्हिडिओमध्ये फार जास्त लांब लावण्याची आवश्यकता नाहीये. मला असं वाटतं इथे लगेच काही दिवसामध्ये याच आठवड्यामध्ये कदाचित रिझल्ट लागेल, त्यामुळे फार जास्त कट ऑफ मनावर घेण्याची आवश्यकता अजिबात त्या ठिकाणी नाही. पण मला असं वाटतं आतून जो एक कॉल आहे की 120 च्या खाली येईल असं मला वैयक्तिक तरी वाटत नाही. कारण नाही म्हटलं तरी नंतर जेव्हा मला मार्क विद्यार्थ्यांचे कळायला लागले, विद्यार्थी येऊन भेटायला लागले, 130च्या रेंजमध्ये पण बरेचशा ऑब्जेक्टिव्हची तयारी करणारे इंटरव्ह्यू दिलेले विद्यार्थी होते. दुर्दैवाने त्यांचे कमी मार्क झाले, पण एवढे पण कमी झाले नाही की 120च्या आत आले. 120, 122, 23, 25 पर्यंत पण अजूनही भरपूर विद्यार्थी त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. पण ज्यांचा 118+, मी म्हणलं ज्यांचा 118+ स्कोर आहे त्यांनी अजूनही मेन्स करायला काही हरकत नाही. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, ज्यांना कधी ना कधी गॅजेटेडच पोस्ट काढायची आहे, ज्यांना राज्यसेवाच करायची आहे, त्यांनी कट ऑफच्या भानगडीत न पडता आता जरी आपण फेल झालो तरी मेन्सची तयारी करायला पाहिजे. कारण मेन्स ही सिलेक्शनची प्रोसेस आहे, फक्त प्रिलिम पास होऊन काहीही होणार नाही. 26ला ज्यांना पोस्ट काढायची त्यांनी प्रिलिमला जायच्या आधी तुमच्यामध्ये एवढा कॉन्फिडन्स असला पाहिजे, जर मी प्रिलिम पास झालो तर 100% मी त्या ठिकाणी काय होणार आहे, मेन्स क्लिअर करणार आहे, हा कॉन्फिडन्स. आणि हा कॉन्फिडन्स कधी येणार आहे, जर आपण मेन्सची तयारी केली तर. त्यामुळं जर तुम्हाला 26मध्ये परत ह्याच लेवलला यायचं नसेल तर आतापासून मेन्स करायला पाहिजे, माझं असं स्पष्ट मत त्या ठिकाणी आहे. जे कोणी विद्यार्थी असतील ज्यांना राज्यसेवाच करायचे त्यांनी 100% आता मेन्स करायलाच पाहिजे. राईट. सो थँक्यू सो मच अँड ऑल द व्हेरी बेस्ट. परत तुम्हाला तेच म्हणेल, चला चालत राहूया, एक पाऊल यशाच्या दिशेने टाकत राहूया. लेट्स मेक एमपीएससी प्रिपरेशन सिंपल विथ एमपीएससी मेड सिंपल. थँक्यू सो मच अँड ऑल द व्हेरी बेस्ट माय डिअर फ्रेंड. जय हिंद, जय महाराष्ट्र.